नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी अविष्कार लेरे पुन्हा तुमचं स्वागत करतो, जिथं आपण बघतोय एक अशी सिरीज ज्यामध्ये सोशियोलॉजी समाजशास्त्र या वैकल्पिक विषयाची उत्तर लेखन कसं करायला पाहिजे सुरुवातीपासून जे आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनची अनालिसिस करून म्हणा किंवा नेमकं तुमचं डायमेन्शन फ्लो कसं असायला पाहिजे जर ते डेव्हलप करायचं असेल तर यासोबत तुम्ही काय करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. आणि युट्यूबवर येणारे जे व्हिडिओज आहे रोजचे 10 ते 15 मिनिटं जर तुम्ही दिले तर तुमची आन्सर रायटिंग प्रॅक्टिस तुम्ही 2 ते 2.5 महिन्यामध्ये काही ना काही कन्सिस्टंटली काहीतरी जर प्रॅक्टिस केली तर ऑब्झर्व करू शकाल. ठीक आहे, तर ही जी सिरीज आहे ही कंटिन्युअसली फॉलो करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि जेही सोशियोलॉजीचे स्टुडंट असेल ज्यांना आन्सर रायटिंगची भीती वाटत असेल त्यांना हे दाखवा, त्यांना सांगा की नेमकं कशा पद्धतीने अभ्यास करावा लागतो. ठीक आहे, एक सुरू करण्याआधी सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे सोशियोलॉजी ऑप्शनल रिलेटेड आहे, टेस्ट सिरीज असेल, मेंटरशिप आहे किंवा इतरही जे कोर्सेस आपले जे असतात, कोणताही कोर्स असेल इन स्पॉटलाइट अकॅडमी, तर स्पॉटलाइट अकॅडमीच्या ऍपवर जाऊन तुम्ही काय करू शकता, डिस्काउंट अवेल करण्यासाठी माझा जो कोड आहे तो कोड यूज करू शकता AVI11 म्हणून. ठीक आहे, तुम्हाला 11% डिस्काउंट कोणताही कोर्स असेल तरी ते मिळून जाईल. ठीक आहे, तर बघूया नेमकं काय आहे. आजचा क्वेश्चन काय सांगतोय, आजचा क्वेश्चन आहे की लोकूर कमिटी जी सांगितलेली आहे, लोकूर कमिटी बद्दल जमातीला समजून घेण्यासाठी किंवा परिभाषित करण्यासाठी कोणकोणते निकष आहे ते स्पष्ट करायचे आहे. आता हा क्वेश्चन जर तुम्ही तसा बघितला तर फॅक्च्युअल आहे असं म्हणून टाळाल बरेच पैकी. तर बघा कुठेतरी आपल्याला कॉमन सेन्स पण यूज करावा लागतो. कधी कधी माहिती जर असेल तर वेल अँड गुड, तुम्ही त्याच्याबद्दल लिहू शकता, परंतु कोणत्या एरियावर आपल्याला फोकस करायचा बघा. ट्राईब रिलेटेड जर क्वेश्चन असेल तर आपल्याला कमिशन्स, काही बेसिक कमिशन्स जे असतील ते आपल्याला माहिती पाहिजे आहे. तुम्ही जो MPSCचा अभ्यास करता त्यामध्ये आधी HRD रिलेटेड सब्जेक्ट असायचा तर त्यामध्ये असं काही कमिशन्स वगैरे जे राहायचे ते दिल्या जायचे, बरोबर आहे. तर त्याच रिलेटेड थोडं खाका कमिशन असेल किंवा मग डेबार कमिशन असेल तर याबद्दल कुठं ना कुठं काय माहिती पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. तर हे कमिशन्स यांचे काय कॅरेक्टर असेल ते, आता ही झाली एक गोष्ट की तुम्हाला ते माहित असतं. ठीक आहे, काही वेळा असू शकतं एखाद्या वेळेस माहितीच नसणार, त्याचा अभ्यास केला नाही, तर अशाही वेळी जर तुम्ही चॅप्टर व्यवस्थित हाताळलं असेल, ट्रायबल बघा हे ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह मध्ये हा फरक असतो. सब्जेक्टिव्ह मध्ये बेसिकली मग तुमचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे बेसिकली जे वैशिष्ट्य आहे त्याबद्दल जर माहिती असेल, हिस्टोरिकली किंवा इंडिपेंडन्स नंतर आपण ट्रायबलचे जे इश्यूज आहेत ते कसे हाताळतोय याबद्दल, गव्हर्नमेंटला पॉलिसी फॉर्म्युलेशनसाठी कोणकोणत्या गोष्टीचे इम्पॉर्टंट आहे, तर या जर गोष्टी आपल्याला कुठं ना कुठं कळल्या तर आपण या प्रश्नांची उत्तरं आरामशीर देऊ शकतो. मग आता इथं वैशिष्ट्यामध्ये काय येऊ शकतं, तर यस त्यांचं कल्चर वेगळं असते हे माहिती आहे. दुसरी गोष्ट यस कल्चर आहे ना वेगळं त्यांचं, यस. दुसरी इम्पॉर्टंट फॅक्टर असं असू शकतं की आयसोलेशन मध्ये ते जॉग्राफिकली कोणत्या एरियात राहतात, तर आयसोलेशन रिलेटेड गोष्टी आहेत. काही ज्या ट्राईब्स आहेत बेसिकली त्या जास्त आयसोलेटेड असतात, कमी आयसोलेटेड असतात, तर त्या रिलेटेड कल्चर झालं, आयसोलेशन झालं. अजून कोणकोणत्या गोष्टी, कोणते ऑक्युपेशन रिलेटेड सुद्धा काय असतं त्यांचं सेग्रिगेशन असू शकतं आहे, ऑक्युपेशन रिलेटेड ज्या गोष्टी असतात. अजून कोणकोणत्या गोष्टी असतात, तर तुम्हाला माहिती असेल की या सर्वांमधून जर बघितलं आपण तर यस कल्चर रिलेटेड असेल किंवा इतर काही जे ट्रेड्स असतील तर त्यातून आपण काय करू शकतो, बेसिकली ट्रायबल पॉप्युलेशन ओळखू शकतो. यस कोण्या भागातून आलेले आहे, कल्चर कोणतं फॉलो करताय, त्यानंतर किती आयसोलेटेड आहे, तर या रिलेटेड जर तुम्ही बेसिक जरी लिहिलं तरी पण त्याबद्दल काही ज्या गोष्टी आहेत त्या डील प्रॉपरली होऊ शकतात. मग कसं, तर बघा सुरुवात कशी करायची. सुरुवात नेहमी जर माहिती असेल क्वेश्चन बद्दल तर ऑब्विसली तुम्ही तेच लिहा, आणि नाही तर काय शेड्यूल ट्राईब रिलेटेड आहे तर तेच सांगा की शेड्यूल ट्राईबला काय करण्यासाठी, पुनरावलोकन जे करण्यासाठी, पुनर्रचना जी आहे की अनुसूचित जमाती जे आहेत त्यांना ओळखायचं कसं, त्यांचा काहीतरी तर्कसंगत चौकट बसवण्यासाठी, सोपे वर्ड आहे ते. आणि कमिशनचं मेन कामच ते असतं की तर्कसंगत, जी पण तर्कसंगत काय म्हणताय, चौकट निर्माण करणं आणि त्या थ्रू आदिवासी समूहाला काय मिळू शकते, प्रॉपर
त्यांना काय मिळू शकते, प्रॉपर लाभ जो आहे संविधानिक गोष्टींचा ते मिळणार. ठीक आहे. तर जर बेसिकली बघितलं तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला लगेच लक्षात येईल की आदिवासींमध्ये तसं पण या काही गोष्टी ज्या आहेत बेसिकली दिसून येऊ शकतात ट्रायबल पॉप्युलेशन मध्ये. कोणकोणते आहेत ते तर बघा, सॉरी खूप इश्यू होतो. हा, तर आदिम वैशिष्ट्ये ज्याला प्रिमिटिव्ह ट्रेट म्हणतात, की आधीच्या कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या आजही त्यांनी बरकरार ठेवल्या आहेत, जे आहेत जसेच्या तसे ठेवलेले आहेत. आदिम वैशिष्ट्य कोणतं तर पूर्वी शेतीच्या पूर्वी जेही गोष्टी करत होत्या तेच जर करत असेल तर काय म्हणणं, शिकार करणं झालं, फळे फुलं गोळा करणं झालं, झूम कल्टिवेशन जी आहे झूम प्रकारची, म्हणजे खूप आधीपासून जर हे करत असेल तर ते एक क्रायटेरिया झाला त्यांना ओळखण्यासाठी. दुसरं आहे त्यांचं कल्चर. मी तुम्हाला बघा माहिती नसेल तर उत्तर कसं लिहायचं, तर त्यांचं कल्चर वेगळं आहे असणारच. ट्रायबल पॉप्युलेशन म्हटल्यानंतर त्यांचे इश्यूज म्हटल्यानंतर लँड एलिनेशन, डिस्प्लेसमेंट आहे, विस्थापना संबंधी असेल, जमिनी संबंधी असेल, आयडेंटिटी रिलेटेड क्रायसिस असतील, ऑक्युपेशन रिलेटेड क्रायसिस असेल, मायग्रेशन. तुम्हाला हजार वेळनं तिथं आन्सर काय करू शकतं. मग आता इथं वैशिष्ट्य विचारलेलं आहे तर डिस्टिंक्ट कल्चर म्हणजे काय, वेगळं वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे, वेगळी बोलीभाषा असेल, धार्मिक विधी असेल, यातून काय असतं त्यांचं नृत्य, पोशाख, संगीत किंवा जो धर्म फॉलो करतात या सर्व गोष्टींमधून काय होतं ट्रायबल आयडेंटिफाय करू शकतो. हा झाला दुसरा क्रायटेरिया. आता त्यानंतर तिसरा इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे तोच जॉग्राफिकल आयसोलेशन, अलिप्तता. अलिप्तता कशामुळे दिसतं तर डोंगराळ कोण कुठं राहतं, कोणी अरण्यामध्ये राहतं, कोणी दुर्गम भागामध्ये राहतं, कोण कुठं, या सर्व कोणी प्रवाहापासून जवळ आहे, दूर आहे, या सर्व गोष्टींपासूनही आपण आदिवासी समाज कसा असेल किंवा त्यांच्याबद्दल आयडेंटिफाय करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी यूज करू शकतात. मर्यादित संपर्क राहतो, अलिप्तता टिकवून राहते. बऱ्याच वेळी बघितलं असेल तुम्ही, तर नागा असेल, कुकी असेल, कोणतीही ट्रायबल पॉप्युलेशन असेल विदिन इंडिया, मग आपल्या महाराष्ट्रामध्ये महादेव कोळीचा समूह असेल किंवा गोंड असेल, भिल्ल असेल किंवा सेंटेनलीज असेल, प्रत्येकाचे काहीतरी डिस्टिंक्टिव्ह अप्रोच आहे. जॉग्राफिकल आयसोलेशन कमी अधिक प्रमाणात आपल्याला दिसून येतं. त्यानंतर महत्वाचं आहे कॉन्टॅक्ट किती आहे. बघा किती कॉमन सेन्स आहे, बाहेरच्या जगासोबत त्यांचा कॉन्टॅक्ट किती आहे. शायनेस, लाजाळूपणा किती तयार आहेत नाही आहेत इतरांशी जुळवून घेण्यासाठी आहे. बाह्य लोकांबद्दल सावधपणा आहे का, तर सेंटिनलीज जर बघितलं तर लगेच उदाहरण देऊन द्यायचं तिथं. सांस्कृतिक एकांतता आणि भिन्नता टिकवून ठेवते या सर्व गोष्टी. तर हे चौथं कॅरेक्टरिस्टिक झालं. आणि पाचवं आहे बॅकवर्डनेस, मागासले. पण आजही बहुतांश जर आपण अप्रोच जर बघितला तर तुमच्या ही गोष्ट लक्षात येतं की बहुतांश जो एज्युकेशनच्या दृष्टीने झाला, शैक्षणिक दृष्ट्या, आरोग्याच्या दृष्ट्या मागासले पण जर कुठं असेल तर बेसिकली अॅनिमियाचे इश्यू असतील किंवा मग बेसिक कुष्ठरोगाचे इश्यू असेल, जेही काही इश्यू असेल, तर लोकूर कमिटीचं महत्व काय सांगून जातं हे तुम्ही कॉमन सेन्सला निवडू शकता. ट्रायबल आयडेंटिफिकेशन साठी महत्व आहे, तर्कसंगत प्रयत्न झालेले आहेत, बेंचमार्क सेट केलेला आहे, बरोबर आहे. बस इतकंही जरी लिहिलं तुम्ही नाही तुम्हाला. आता एक अजून मुद्दा मी नेहमी सांगतो की त्याबद्दल जरी विचारलं असेल तर तुम्ही कंटेम्पररी त्याचा रिलिव्हन्स काय, त्याचा काय इम्पॅक्ट झाला सोसायटीवर हे लगेच लिहू शकता. मग आजच्या जमान्यामध्ये एवढंच राहील का, हे जे स्थिर निकष आहे दिलेले एवढ्याच भोवती नाही, तर आता तुम्ही लिहू शकता हे की डायनॅमिक अप्रोच आलेला आहे. डायनॅमिक म्हणजे काय झालेलं आहे, ज्याही गोष्टी आहेत अनेक गोष्टींमधून आजचा आदिवासी समुदाय गेलेला आहे. मग तो कोणकोणत्या गोष्टी आहेत, स्थलांतर असेल, जागतिकीकरण असेल, आधुनिकतेमुळे झालेलं विस्थापन असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत हे पण ध्यानात घेणं गरजेचं आहे. तुम्ही लगेच लिहू शकता. आणि ती जेव्हा कमिटी तयार झाली होती आणि आजचा कालखंड यामध्ये बराच प्रकार. मग आता असं लिहिल्यानंतर मग आता मला सुचत नाही मग अजून काय लिहायचं, तर मग बघा, तर कंटेम्पररी रिलिव्हन्सवर तुम्ही बऱ्यापैकी लिहू शकता की लोकूर कमिटीने काय केलेलं आहे, बऱ्यापैकी सोशिओ कल्चरल जो अँगल आहे, भूभाग असेल, संस्कृती, या दृष्टिकोनातून डिस्टिंक्शन केलेलं आहे. परंतु त्यासोबतच आधुनिक जे इश्यूज आहेत जसं की जागतिकीकरण असेल, स्थलांतरण असेल, या सर्व गोष्टींमधून काय दिसून येतं, या सर्व गोष्टींमधून आपल्याला दिसून येतं की आदिवासींमध्ये जी व्याख्या आहे ही
नेहमीसाठी बदलत आहे. कोणत्याही कमिशन बद्दल तुम्ही आलं ना तरी हे मुद्दे लिहू शकता. काका कमिशन, देबार कमिशन, कोणतंही कमिशन असेल, जर माहिती नसेल अशा पद्धतीने उत्तर लिहावं लागतं. जर प्रत्येकच गोष्ट प्रत्येक वेळी माहिती असतं असं नाही. समटाइम वी हॅव टू यूज प्रेझेन्स ऑफ माइंड. मग शेवटी काय लिहायचं? यस, लुकूर कमिटीने काय केलेलं आहे, जे निकष दिलेले आहे त्यावरून आदिवासी धोरण ठरवण्यासाठी सरकारला मदत झाली. आता हे कॉमन आहे, कोणतंही कमिशन त्यासाठीच इस्टॅब्लिश होते. आजच्या बदलत्या काळानुसार सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक संदर्भात काय झालेलं आहे, हे जे डिस्टिंक्शन आहे यामध्ये बरेच कॉम्प्लेक्सिटी आलेली आहे, बरंच इंटरमिक्सिंग झालेलं आहे. असं करून आपण काय करू शकतो, इथं काय करू शकतो, समअप किंवा कन्क्लुजन लिहू शकतो. बघा, काहीतरी कठीण होतं का? नाही. मागासलेपणाचं आयाम, बहुआयामी दृष्टिकोन, हे काय कंटेम्पररी रिलेव्हन्स लिहून टाकायचं. हा, त्या याच्यावर जेवढं माहिती आहे ते प्लस ते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आन्सरला डील कसं करायचं, ट्रिक्स कशा खेळायच्या, कसं आपण, दिस इज अ स्मार्ट वे अप्रोच, की कसं उत्तर असायला पाहिजे जर माहित नसेल त्यावेळी सुद्धा. ठीक आहे. तर अशाच पद्धतीने माझ्यासोबत बनून राहा आणि तुम्हाला नेहमीसाठीच काही ना काही आन्सर रायटिंग प्रॅक्टिसमध्ये व्हॅल्यू एडिशन वाल्या गोष्टी मिळत जाते आणि 1.5 ते 2 महिन्यामध्ये तुम्हाला जाणीव होऊनच जाईल की यस, समथिंग अप्रोच मध्ये आपला बदल झालेला. ठीक आहे. ओके, चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या क्वेश्चन बद्दल डिस्कस करण्यासाठी. ठीक आहे.